ती IIM अहमदाबादमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याची पदवीधारक आसा. तिका प्रतिष्ठीत भास्कर वुमन ऑफ द इयर 2012 हो पुरस्कार दिवन सन्मान केल्ले आसा. आणि तिचे आता निवृत्त झाल्यानंतर ती मोटिवेशनल स्पीकर, विशेषतः विद्यार्थ्यांक बी मोटिवेशनल विषय सांगपाचें काम देशभर चालू आसा. आणि तिच्या जबाबदारी आसा अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद. आणि मातृशक्ती जी आसा म्हणजे जे शहीद जातात, हुतात्मे जातात युद्धांत लढून, मग त्यांची बायलां जी घरा आसा त्यांची एक संघटना बांधल्या आणि ते काम ती करतात मोठ्या प्रमाणात आणि भरपूर बिझी असता. आमचे सद्भाग्य आसा ती आमकां गोंयांत पहिल्यांदाच येता, ती सुद्दां म्हापश्यान आणि आमच्या कार्यक्रमाक ह्या बद्दल आमी खूब सुदैवी स्वताक समजता. तिचे एक 50 मिनटाचे बऱ्यापैकी एक भाशण जातले आणि मागीर वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता जातली. सादारण कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यान सांगपाचो प्रयत्न केला. अंदूचे सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव म्हापश्याचा आमचे 22वें वर्ष आणि स्वाभाविकपणे दर वर्सा कितें तरी नवीन प्रयोग करपाचो प्रयत्न आसता आमचो. तसोच अंदू सुद्दां आसा. अंदू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सगळ्या देशभर साजरी केली वता. तिच्या जन्माक 300 वर्सां अंदू जाले. पूर्ण वर्षभर कार्यक्रम चालू आसा. तोच मुद्दो घेवन आमी अंदूचो गुढीपाडवा उत्सवाचे मुख्य थीम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशें दवरला. आणि ताका अनुसरून आमी जी उत्सव समिती निवडल्या ती पूर्ण महिलांची आसा. आमकां नांवां मेळटलीं मागीर. आणि स्वाभाविकपणे अध्यक्षा सुद्दां महिला आसा. एक सुपरिचित म्हापश्या NGO महिलांचे NGO खूब चलयतात आणि बऱ्यापैकी काम करतात. आणि सचिव सुद्दां स्मिता गोंडलकर आणि बाकी सगळे सदस्य उपस्थित आसा जाणां. 22व्या वर्सा आमी कार्यक्रमाची रूपरेषा सादारण तशीच आसा. मागीर वक्त्याचो प्रमुख पावणे कोण येवपाचो तिचो परिचय करून दिता सविस्तर. सगळ्यांत पयलीं जी सगळ्यांत कठीण गोश्ट ती म्हणजे सकाळी उठप. अंदू सुद्दां तेच आव्हान आमी स्विकारलां आणि सकाळी 5 पासून शोभायात्रा चालू जातली म्हापश्याच्या वेगळ्या वेगळ्या भागांसून. आणि ते सगळे शोभायात्रा मारुती मंदिर ज्या समोर एकत्रित केले वतले, एकत्रित मेळटले. आणि एक भव्य शोभायात्रा मारुती मंदिर पासून टॅक्सी स्टँड पर्यंत वतली. मारुती मंदिरा समोर वार्षिक गाराणे घालून मारुतीक नमस्कार करून सांगणे करून ती मिरवणूक टॅक्सी स्टँड पर्यंत येतली. आणि थंय प्रमुख कार्यक्रम चालू जातलो म्हापसा टॅक्सी स्टँडार. सगळ्यात प्रथम भुरग्यांचे वेगवेगळ्या राष्ट्रपुरुष, राष्ट्रीय महिला ह्या विशयाचेर वेशभूषा सादरीकरण अशें जातलें. जवळ 40 ते 50 भुरगीं निवडल्यात. त्यांचे सादरीकरण जातलें. त्या सादरीकरणाक एक नवीन एडिशन आसा ते म्हणजे शिवगर्जना. एक 50 सेकंदाची एक तरी शिवगर्जना सांगणे करतले. म्हणजे म्हापश्यान पहिल्यांदाच असो विशय जाता. तो एक आकर्शणाचो भाग आसतलो. आणि मागीर संघ बरोबर सार्वजनिक गुढी उबारणी प्रमुख पावण्याचे हस्ते जातली. आणि मागीर व्यासपीठा वयलो कार्यक्रम भारत माता पूजन, परिचय, स्वागत, विशेषत्व हे सगळे कार्यक्रम मागीर सुरू जातले. अंदू जे प्रमुख पावणे येवपाची आसा आमच्या कार्यक्रमाक तिचो सविस्तर परिचय करून दिता. तिचें नांव आसा कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे. भारतीय सेना इंडियन आर्मीन कॅप्टन पदापर्यंत ती प्रमोशन जावन काम केलां तिचें. ती पहिली गुजराती बायल अशी आसा की जी आर्मी ऑफिसर जाली. म्हणजे गुजराती आणि गोंयकार हे आर्मीन वचपाक व्हडलेशें प्रसिद्ध ना.
सदांच फाटी असतात, पण ही पहिली महिला आसा आनी त्यामुळे ती प्रथा सुरू करपी महिला आसा जी आर्मीन कॅप्टन रँक पर्यंत फुडें गेली. सुरत हांगा रावता ती, सुरत गुजरातची निवासी आसा आनी तिणें केवळ फ्रंटाचेर किंवा ऑफिसान बसून काम केलं अशें न्ही, ती फ्रंटाचेर वचून प्रत्यक्ष युद्धांत सहभागी जाल्ली आसा. बारामुला काश्मीर, पाकिस्तान बॉर्डर राजस्थानाक जी आसा, जैसलमेर बी ह्या ठिकाणी त्या बॉर्डरीचेर तिणें काम केल्लें आसा आनी आतां ती निवृत्त जाल्या. त्यामुळे तिका कॅप्टन मीरा दवे इंटू ब्रॅकेट निवृत्त अशें पद मेळटा. तिका खूब तरेचे पदां मेळ्ळा, सन्मान मेळ्ळा. तातूंतले विशेष म्हणजे ऑपरेशन सद्भावना स्वर्ण पदक म्हणजे विशेष सेवा पदक. संजय वालोरकर यांनी यावर्षीचा सगळा पूर्ण कार्यक्रम आपल्याला सांगितलेला. मी अगदी थोडक्यात गोव्याच्या एकंदर सांस्कृतिक क्षेत्राच्या इतिहासामध्ये 21 वर्षापूर्वी म्हापशात जे एक नवक्रांतिकारक अशा प्रकारचा पान लिहिलं गेलं तो म्हणजे सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव. त्या संदर्भातले काही वेगळेपण आम्ही म्हापशातल्या लोकांनी काय याच्यातून वेगळं साधण्याचा प्रयत्न केला या संदर्भात काही 2-3 मुद्दे आपल्यासमोर ठेवणार. एक पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण गोमंतकामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये गुढी पाडण्याचा प्रयोग हा म्हापशामध्ये झाला 21 वर्षापूर्वी आणि हे 22वं वर्ष. हा उत्सव अशा प्रकारे सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यामध्ये काही विशिष्ट विचार नववर्ष स्वागत समिती यांच्या डोळ्यासमोर होता. एक पहिला विचार असा की आपण नेहमी शिक्षणातून सामाजिक प्रबोधनातून नवा गोमंतक घडवावा, नवा भारत घडवावा असे भाषणातून विचार खूपदा मानतो, परंतु ते रुजतात किती. तर आपण जर अभ्यास केला तर असं लक्षात येईल की स्वातंत्र्योत्तर गोमंतकामध्ये हा जो सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आहे त्यानं दरवर्षी काही नवीन पावलं टाकलेली आहेत आणि काही नवीन निर्मिती केलेली आहे. त्याची कारणं 2. म्हणजे हा नववर्ष स्वागत समितीचा उत्सव जो होतो तो केवळ गुढी उभारून होत नाही, केवळ प्रभात फेरी काढून होत नाही, तर सगळे उपक्रम याला जे जोडलेले आहेत ना ते अभूतपूर्व अशा प्रकारचे आहेत. म्हणजे एका बाजूला उत्तम अशा वक्त्याचं भाषण आणि प्रबोधन आहे, पण त्याच्याच जोडीला या कार्यक्रमामध्ये जे सगळे सहभागी होत आहेत त्यांना काहीतरी कृती करायला लावणारे अशा प्रकारचे उपक्रम आहेत. म्हणजे हा दरवर्षी जो कार्यक्रम होतो त्याला जे हजारो लोक उपस्थित राहतात आणि यावर्षी तर आणखी मोठ्या संख्येनं महिला असल्यामुळे उपस्थित राहणार आहेत. त्याचं एक कारण असं की गेल्या काही दिवसामध्ये आपल्या म्हापशातल्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरामध्ये तिथल्या नागरिकांच्या सभा वॉर्ड वाईज ज्याला आपण अशा घेतलेल्या आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्यातून या सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवात दरवर्षी नवनवीन अशा प्रकारचे आपले नागरिक सहभागी होत आहेत. दुसरी गोष्ट अशी की हा एकमेव उत्सव आहे की हजारोंच्या संख्येनं म्हापशातले नागरिक पहाटे 5 वाजता आपापल्या मंदिरातून गुढी घेऊन इथं मारुती मंदिरासमोर येतात. त्यामुळे म्हापशा परिसरातील सगळ्या मंदिरांना जोडण्याचा एक नवा प्रयोग या आपल्या सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवाने केलेला. नाहीतर प्रत्येक मंदिर प्रत्येकाचे उत्सव होतात आणि पहाटेला केवळ महिला नव्हे तरुण मुलं त्यांची वेशभूषा स्पर्धा होते. जे आपल्या असं लक्षात येईल यातले जे उपक्रम आहेत ते उत्सवी स्वरूपाचे नाही. या मुलांनी येणं, महिलांनी येणं, सगळ्या लहान मोठ्या सगळ्यांनी येणं आणि तिथं आल्यानंतर जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम अतिशय लक्षवेधी आणि वेगळेपणा. दरवर्षी गोव्यातील नव्हे भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काही काम केलेलं आहे अशा प्रकारच्या व्यक्ती या ठिकाणी येतात. जे गेली 21 वर्ष भारतामध्ये मोठे जे वक्ते आहेत आणि अध्यात्म, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक क्षेत्रामध्ये ज्याने गाजवलं असे येत आहेत. आणि या वर्षाच्या जे वेगळेपण असं आहे की हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्यांची 300वी जन्मशताब्दी आहे आणि त्यामुळे काही वेगळा कार्यक्रम घडावा अशी आमची इच्छा आहे. आपल्याला माहीत असेल ज्यांचं इतिहासाचं वाचन असेल त्यावेळी की संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये
पुरुष आणि स्त्रियामध्ये ज्याला आपण म्हणू की ज्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचा पराक्रम गाजवला, त्याच्यामध्ये एक अहिल्याबाई होळकर. म्हणजे त्यांनी सामाजिक क्रांतिकारक अशा प्रकारचे सामाजिक सुधारणांचे विषय घेतले. आपली जी मोडलेली मंदिरं आणि मोडलेले घाट सगळे आहेत त्या या पुण्यश्लोक अहिल्याबाईनं पुन्हा उभे केले. अगदी इथं आपल्या गोमंतकाच्या जवळ सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये माणगावमध्ये जे टेंबे स्वामींचं मंदिर आहे त्याचं पुनरुज्जीवन तुम्ही तिथं वाचून बघा, अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. ते संपूर्ण भारतभर जिथे जिथे आपल्या संस्कृतीचा विध्वंस करण्याचा प्रयत्न परकीयांनी केलेला होता त्यांचं पुनरुद्धार या बाईने केला. राज्यकारभार त्यांनी केला आणि स्वतः लढणारी बाई होती. स्त्रियांचं सैन्य तयार केलं होतं. तर आजच्या काळामध्ये आपला नवा गोमंतक आणि नवा भारत घडवण्यासाठी स्त्री शक्तीचं जागरण जे आहे त्याला याच्या इतका दुसरा आणि चांगला योग आपल्याला मिळणार नाही. आणि त्यामुळे आपण बघाल की आज व्यासपीठावर अध्यक्ष सेक्रेटरी या महिला आहेत आणि इथं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या म्हापशामध्ये काम करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दिवसरात्र काम करत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन हे लक्ष्मी वालावलकर, एक उत्तम अशा प्रकारचे वक्ते आपल्या म्हापशातील, त्या करणार आहेत. आताच्या भरणे लक्ष्मी भरणे. आणि मला सांगायचं याच्यातलं हे काय आहे की इतर केवळ उत्सव दरवर्षी येतात आणि जातात तशा प्रकारचा हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव नाही, तर यातून दरवर्षी नवनवीन माणसं जोडली जात आहेत. जे जशा महिला आहेत तशा आम्ही काही त्याच्यापुढे तरुणांचं एक वर्ष घेतले. तरुणांनी संपूर्ण हे पुढे जायचं आणि त्यामुळे आता या नववर्ष समितीमध्ये काम करणारी तरुण मंडळी आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे आपण जो विचार म्हणतो की देव, धर्म आणि देश यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, त्याच्यासाठी आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे. आपली जी जुनी संस्कृती आहे, म्हणजे तुम्ही जर नवं शैक्षणिक धोरण वाचलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ना त्याच्यामध्ये इंडिया सेंट्रिक एज्युकेशन असं त्यांनी केलेलं आहे. ते इंडिया सेंट्रिक एज्युकेशन काही शाळामधून आणि कॉलेजमधून निर्माण होणार नाही. अशा प्रकारच्या सामाजिक उत्सवातून हे शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तो प्रयत्न गेली 21 वर्ष सातत्यानं नववर्ष स्वागत समिती करते आहे. तेव्हा ज्याच्यामध्ये प्रबोधन आहे, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये बालकांपासून ते स्त्रियांपर्यंत सगळ्यांनी एकत्र येणं आहे आणि एका बाजूला सकाळी उठून ते दिव्यांच्या संपूर्ण पंचारती घेऊन रस्त्यातून जाणं, हे सगळं कृती केल्यामुळे विचार नुसते रुजत नाही. ह्या सार्वजनिक गुढीपाडव्याचं हे वैशिष्ट्य आहे की वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम दिलेले आहेत. देवळातले कार्यक्रम, महिलांनी ते पंचारती घेऊन येणं, देवळातून येणं, या सगळ्यांचा आपण विचार केल्यानंतर लक्षात येईल की नववर्ष स्वागत समितीनं संपूर्ण गोमंतकामध्ये स्वातंत्र्योत्तर गोमंतकामध्ये सार्वजनिक गुढीपाडव्याच्या उत्सवाच्या